जसे ते असेच हे उलगडणारे असतात. नमस्कार, आज आम्ही तुम्हाला एक विज्ञान प्रकल्प समजून दाखवणार आहोत. त्याचे नाव औष्णिक ऊर्जा केंद्र आहे. त्याची व्याख्या अशी आहे की भू म्हणजे पृथ्वी, औष्णिक म्हणजे उष्णता. तर पृथ्वीतील अंतर्भागातील उष्णता घेऊन त्याची वीज निर्मिती करणे म्हणजे भू औष्णिक ऊर्जा निर्मिती होय. याचा ऊर्जा स्रोत हा पृथ्वीतील अंतर्भागातील उष्णता हा आहे. याचा साठा दगडांमध्ये व सागर तळाशी साठलेला असतो. सर्वात जुने ड्रायस्टिक प्रकारचे भू औष्णिक ऊर्जा केंद्र आहे. याचे सर्व श्रेय प्रिन्स पिएरो गिनेरो कोंटी यास दिलेले आहे. याच्या पुढे आपल्याला या प्रकल्पाचे फायदे व हे कार्य कसे करते हे सांगण्यासाठी माझा मित्र प्रथमेश आपल्याला सांगतो. या प्रकल्पाचे फायदे आणि हे कसे कार्य करते हे तुम्हाला सांगणार आहे. या प्रकल्पाचे फायदे असे आहेत की हे पर्यावरणपूरक आहे आणि हे या प्रकल्पाद्वारे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन ट्रायऑक्साईड यांसारखे कोणतेही घातक वायू वापरले जात नाहीत. आणि हे गरम पाणी हे कोणत्याही औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाते. तेच आम्ही या प्रकल्पामध्ये वापरले आहे. गरम पाण्याची वाफ करून ते टर्बो फिरवले जाते. आणि टर्बो फिरवण्याचे दोन प्रकार आहेत. ते पहिले म्हणजे टर्बो आपण डायरेक्ट वाफेने फिरवू शकतो किंवा आपण पृथ्वीवरील पाणी गरम करून त्याची वाफ करून ही त्याला फिरवू शकतो. पण जे जमिनीतले पाणी असते त्याचा जो बॉइलिंग पॉईंट असतो तो कमी असतो. त्यामुळे ते लवकर गरम होते व टर्बो फिरण्यास मदत होते. व पृथ्वीवरील पाण्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो जास्त असतो. त्यामुळे आम्ही त्याचा वापर न करता इथे जमिनीतील गरम पाण्याचा वापर केला आहे. नंतर हे कार्य कसे करते ते मी तुम्हाला सांगतो. आता हे जे जमिनीतले पाणी आहे ते मोटारद्वारे आपण जे भूगर्भीय भाग असतात त्याच्यामध्ये आपल्याला विहिरी खणणे सोपे जाते. त्यामुळे त्या भूगर्भीय भागात विहिरी खोदून आपण ते पाणी वर एक मोठे पाणी साठवता येईल अशा एका जागेमध्ये ते पाणी साठवून घेते. नंतर ते पुढे टर्बोकडे जाते. टर्बोचं काम काय असतं की तो जे अति गरम पाणी असतं ते मशीन वगैरे जर कुठे पडलं तर मशीन वगैरे खराब करू शकतो. म्हणून त्याला कमी प्रमाणात थंड करायचं ते टर्बो काम करतो. त्यानंतर ते पुढे जाऊन फॅक्टरीमध्ये मिळते आणि फॅक्टरीमध्ये ते जे हे गेलेले आहे गॅस व त्यामध्ये जे काही धातू आहेत ते मिक्स करून पुढे इलेक्ट्रिसिटी गावाला पास केली जाते. धन्यवाद.